सर्वांना माझा क्रांतिकारी जय लवजी जय भीम। मी आनंद सुतार। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की 16 जून रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मातंग समाजाचा मातंग क्रांती मोर्चा। मित्रांनो, मला सांगायचं की प्रत्येक वेळेस मातंग समाजाला एक शिक्का मारण्यात आला होता की मातंग समाज कुठल्या चळवळीमध्ये आंबेडकरी जनतेसोबत किंवा आंबेडकरी चळवळीसोबत राहत नाही किंवा राहिलेला नाही। मला सांगायचे प्रामुख्याने मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीसोबत आणि बाबासाहेबांप्रती खूप इमानदार आणि प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये मातंग समाज हा सहभागी झालेला आहे। परंतु मातंग समाजाला प्रत्येक वेळेस हिनवलं जात होतं का? कारण की मातंग समाजाची लोकसंख्या मातंग समाज कुठल्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सत्याग्रहामध्ये सहभागी झालाय हा दिसत नव्हता का? कारण त्याच्याकडे त्याची एक स्वातंत्र्य ओळख नव्हती। परंतु महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणावरून निघलेले मातंग समाजाचे जे मोर्चे आहेत, मेळावे आहेत किंवा धरणे आंदोलन आहेत, यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाचा पिवळा ध्वज आणि मातंग समाजाची एक मुखाने निघलेली जय भीम आणि जय लवजीचा नारा, यामुळे महाराष्ट्रामध्ये मातंग समाज किती मोठ्या प्रमाणात आहे हे या महाराष्ट्राला दिसले आहे। याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये जो झालेला मोर्चा आहे 16 जूनचा 20 ते 22 हजार मातंग समाजाचे लोक यामध्ये सहभागी झाले होते। असा हा ऐतिहासिक मोर्चा बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निघाला। यामध्ये आपण जर पाहिलं तर पिवळा झेंडा घेऊन हातामध्ये निघलेल्या महिला, मुलं, युवक, ज्येष्ठ मंडळी होते आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक असा ऐतिहासिक मेसेज देण्यात आलेला आहे की मातंग समाज कुठेही पाठीमागे नाही। मातंग समाज हमेशाच आंबेडकरी चळवळीसोबत राहिलेला आहे। आज मातंग समाजावर त्यांच्या पदरात त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी काय मागण्याची वेळ आली तर आज मातंग समाज एकटा रस्त्यावर उतरलाय आणि एकटा उतरला नसून मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी, संघटना सर्वांनी आपले पक्ष हेवे द्यावे बाजूला सरून मातंग समाजातील पुढच्या पिढीसाठी एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी घेतलाय। बीड जिल्ह्यातलीच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यातली संभाजीनगर असेल, जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, सातारा असेल, बुलढाणा असेल, नाशिक असेल, या ठिकाणी प्रत्येक आंदोलनामध्ये मातंग समाजाचे कार्यकर्ते, नेते मंडळी सर्व हेवे दावे विसरून या ठिकाणी या मोर्चात सहभागी झाले असून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची ताकद काय आहे या ठिकाणी सरकारला आणि यातील सर्व समाज बांधवांना दिसत आहे। मित्रांनो, यामुळे मातंग समाजाला कुणी हिनवू नये की मातंग समाजाची संख्या कमी, मातंग समाज रस्त्यावर उतरत नाही। मातंग समाज सर्व पहिल्यापासूनच रस्त्यावर उतरत आलेला आहे, परंतु आज मातंग समाज आपल्या स्वतःच्या ध्वजाखाली आणि स्वतःच्या मागण्यासाठी उतरला असून यामुळे काहींच्या पोटामध्ये पोटसूळ उठत आहे। मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचंय की हा जो बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर जो काही मोर्चा निघाला होता, या मोर्चाचं जे काही आंदोलनाचं जे काही सर्व श्रेय आहे या सर्व कमिटीला जातं। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं दादा हातागळे, आमचे बंधू विनोद दादा हातागळे, त्यांचा सर्व परिवार पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरलेला आहे। त्याचबरोबर आमचे विलास भाऊ मुमीन असतील, त्याचबरोबर आमचे प्रभाकर तात्या चांदणे असतील, बिभीषण लांडगे असतील, दीपक थोरात असतील, गोविंद साठे असतील, विजय चांदणे असतील, पांडुरंग सुतार असतील, सुनील सुतार, त्याचबरोबर अनिल चांदणे आणि आमचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते लक्ष्मण, आमचे कार्यकर्ते कल्याणजी ताकतोडे, त्याचबरोबर आमच्या माजलगाववरून या मोर्चासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आलेले आमचे बंधू राजेशजी घोडे, भास्कर नाना शिंदे, विष्णू भाऊ मजमुले, अमोल शेरकर, अनिल राधे कांबळे हे माजलगावून खूप मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले। तसेच आमच्या गेवराचे अमन सुतार, संतोष सुतार, ब्रह्मदेवजी धुरंदरे, सुनील सुतार, रणजितजी सराटे, अशोक थोरात, शेषराव खाजेकर सर, भरपूर मोठ्या प्रमाणात मातंग समाजाचे गेवरातून लोक आले। त्याचबरोबर आमचे धोंडीबा हातागळे असतील, दादाराव रोकडे असतील, हे देखील या मोर्चात सहभागी झाले। आमच्या आष्टी पाटदेवून आमचे लालासाहेब शिंदे असतील, वडवून आमचे दशरथ कुचेकर असतील, परळीहून आमचे ज्येष्ठ बंधू नेते असतील, प्रत्येक परळी असेल, माजलगाव असेल, अंबाजोगाई असेल, केज असेल, वडून असेल, धारूर असेल, शिरूर असतील, आष्टी असतील, पाटोदा असतील, बीड शहर असेल, प्रत्येक गल्ली बोळातून प्रत्येक गाव खेड्यातून या ठिकाणी मातंग समाज झाडून रस्त्यावर निघाला। यामुळे मातंग समाजाची ताकद बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिसली। याचबरोबर आमच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमचा मराठा बांधव देखील या ठिकाणी आला। त्याचबरोबर आमचा माळी समाज आला। प्रामुख्याने नाव घेतलं तर आमच्या वंजारी समाजातील खूप मोठ्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। याचबरोबर आमच्या मुस्लिम समाजातील जावेद भैया कुरेशी असतील, यांनी 2 क्विंटल या ठिकाणी पुलाव या ठिकाणी मातंग समाजातील मोर्चेकरांना वाटप केला।
त्याचबरोबर आमचे बीडचे दीपक घोरपडे असतील, त्याचबरोबर अमन सुतार असतील, यांनी देखील मोर्चेकरांना आंदोलनामध्ये पाणी आणि नाश्त्याची सुविधा केली। त्याचबरोबर या मोर्चासाठी आमचे कर्मचारी संघटनेचे सुदामजी धुपे साहेब, त्याचबरोबर गालफाडे सर यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि हा मोर्चा सक्सेस करण्याचं काम त्यांनी केलं। म्हणून या ठिकाणी या सर्वांचा आभार मानण्याचं मला भाग्य मिळालं। म्हणून या ठिकाणी मी आताच सर्वांना सांगतो की हा मोर्चा झाला म्हणून आपलं योगदान आणि आपण इथं थांबायचं नाहीये, या पुढेही आपल्याला लढाया लढायच्या आहेत, कारण की आपला शत्रू आणि आपल्या मागण्या खूप मोठ्या आहेत। त्याच्यामुळे आपण आता इथं न थांबता या पुढे आपल्याला अशीच वाटचाल करायची। यामुळे सर्वांनी परत एकदा मोर्चा झाला म्हणून थकून किंवा घरी बसून राहू नका, परत एकदा त्वेषाने आणि परत जोशाने आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरायचंय। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय लहुजी, जय भीम।